एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। महाविकास आघाडीची थोड्याच वेळात बैठक असणार आहे आणि या बैठकीसाठी आता नेते येण्यास देखील सुरुवात झाली आहे। विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात यावेळेस चर्चा केली जाऊ शकते। तर संजय राऊत त्या ठिकाणी पोहोचले आहेत। ही दृश्य आहेत आपण पाहतोय। मवियाचे महत्त्वाचे नेते उपस्थित असतील। ट्रायडेंट हॉटेलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर 27, 28 आणि 29 तारखेला महाविकास आघाडीच्या बैठका होणार असल्याची देखील माहिती मिळतेय। हॉटेल ट्रायडेंटमध्ये ही बैठक होतीये। यावेळेस उद्धव ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत, अंबादास दानवे हे देखील सहभागी होतील। तर संजय राऊत हे सध्या त्या ठिकाणी पोहोचले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत आपल्यासोबत। देवेंद्र, आपण पाहतोय अगदी थोड्याच वेळात मवियाची बैठक सुरू होते। सध्याचे अपडेट्स। वर्षा, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये आता बैठक सत्र होताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहे। काही दिवसापूर्वी देखील याच बीकेसी ट्रायडंट हॉटेलमध्ये जागा वाटपासंदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली होती। मात्र त्या दिवशी बदनापूर इथली घटना घडली होती। त्या अनुषंगाने फक्त त्याच विषयावरती चर्चा पार पडली आणि आज जी बैठक पार पडते या बैठकीमध्ये मुंबईतील जागा वाटपावरती प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे आणि यासाठी महाविकास आघाडीमधील जी प्रमुख नेते मंडळी आहेत ते उपस्थित राहण्यास सुरुवात झालेली आहे। संजय राऊत असतील, अनिल देसाई, वर्षा गायकवाड आणि त्याचसोबत इतर जी मंडळी आहेत ती आता उपस्थित राहण्यास सुरुवात झालेली आहे। काही वेळामध्ये ही बैठक जी आहे ती सुरू आहे। यामध्ये मुंबईतील ज्या जागा आहेत त्या संदर्भात चर्चा केली जाणार आहे। देवेंद्र, शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत का? आणि जर का शरद पवार अनुपस्थित असतील तर शरद पवार गटाकडून नेमकं कोण हजर राहणार आहे? शरद पवार किंवा उद्धव ठाकरे या बैठकीसाठी उपस्थित राहणार नाहीत। जी इतर नेते मंडळी आहेत त्यांच्या पक्षातील ती उपस्थित राहणार आहेत। ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि अनिल देसाई जे आहेत ते सध्या या बैठकीसाठी उपस्थित राहिलेले आहेत। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जयंत पाटील, अनिल देशमुख या बैठकीसाठी उपस्थित राहतील अशा पद्धतीची माहिती आहे। निश्चितच देवेंद्र, खूप खूप धन्यवाद। या बैठकीसंदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू तुमच्याकडून।